दोन सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. हे नवीन शैक्षणिक वर्ष 2020-2021 ऑगस्ट महिन्यात हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या नवीन शैक्षणिक वर्षात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण उत्तम निकालाची परंपरा यावर्षीही चालवली आहे. आपलं महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठातील गुणवत्ताप्राप्त ग्रामीण भागातील कॉमर्स विभाग असं पारितोषिक शिवाजी विद्यापीठाने देऊन आपल्या महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागाला गौरवलेलं आहे. महाविद्यालयाची ही गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आपला नियत सिलेबस अभ्यासक्रमानुसार वेळोवेळी आपण अभ्यास करून अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयात जे विविध उपक्रम आहेत, अभ्यास आहेच, अभ्यासपूरक, अभ्यासेतर उपक्रमात सहभाग घेऊन महाविद्यालयाचा लौकिक वाढवणं हे आपल्या सर्वांचं एक जबाबदारी आहे. या आपल्या यावर्षीच्या पेपरचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र. बीकॉम भाग 1ला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला. अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धती आणि स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धती. गेल्या वर्षी आपल्याला पूर्णपणे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा अभ्यास केला आणि यावर्षी आपण स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. आपली सेमिस्टर 3 आहे आणि पेपर क्रमांक 1 आपल्या पेपरचं नाव, विषयाचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र. यालाच स्थूल अर्थशास्त्र किंवा मराठीमध्ये दुसरा एक प्रतिशब्द आहे साकलिक अर्थशास्त्र, समग्रलक्ष्य अर्थशास्त्र आणि इंग्रजीमध्ये यासाठी एकच शब्द आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मूळ हा लॅटिन भाषेतला शब्द आहे. मॅक्रो याचा अर्थ अर्थव्यवस्थेतला मोठ्यातला मोठा भाग, अर्थव्यवस्थेतला मोठा समूह. या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व्यापक आणि सर्वांगीण अशा संकल्पनांचाही उपयोग अर्थशास्त्रात केला जातो आणि त्याचा अभ्यास आपल्याला यावर्षी आपण करणार आहोत. या आपल्या यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिला जे युनिट आहे आपलं सिलेबसमध्ये ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्राचा परिचय किंवा समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचा परिचय. समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, मीनिंग ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. पहिल्या युनिटमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, तर 18व्या शतकात विशेषतः त्याच्याही आधी व्यापारवादी अर्थशास्त्रज्ञांनी या विश्लेषण पद्धतीचा उपयोग केला, वापर केला आणि त्यानंतर फ्रान्समध्ये तिथल्या अर्थशास्त्रज्ञांनी ही पद्धती वापरली. त्यानंतर 19व्या शतकात विशेषतः कार्ल मार्क्स, त्यानंतर डॉक्टर थॉमस माल्थस, सिस्मॉन्डी या अर्थतज्ञांनी या विश्लेषण पद्धतीचा अभ्यास केला आणि 20व्या शतकात जगावरती परिणाम घडवून आणणाऱ्या 3 महत्त्वाच्या घटना. एक म्हणजे पहिलं महायुद्ध 1914 ते 1918, त्यानंतर दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 आणि या 2 महायुद्धांच्या दरम्यान घडून आलेली जगातली आणखी एक महत्त्वाची आर्थिक क्षेत्रातली घटना ही जागतिक महामंदी. पहिल्यांदा जगात 1929ला जागतिक महामंदी घडून आली. विशेषतः अमेरिकेत ही महामंदी घडून आली आणि त्याचा परिणाम सर्व जगभर दिसून आला. 1929च्या या जागतिक महामंदीचा परिणाम जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांच्या वरती झाला आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याच्या विश्लेषण पद्धतीचा अर्थशास्त्रज्ञांनी विचार केला आणि यामध्ये
एक मोठा प्रयत्न लॉर्ड जॉन मेनार्ड केनॉस या अर्थशास्त्रज्ञांनी केला. जॉन मेनार्ड केन्स यांनी 1936 मध्ये एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. शॉर्टमध्ये याचं नाव असं आहे जनरल थेरी, व्यापाराविषयीचा सर्वसाधारण सिद्धांत. या सिद्धांताने स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धती जगामध्ये लोकप्रिय केली. स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र याचा अर्थ अर्थव्यवस्थेतल्या मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा अभ्यास करणे, मोठा अभ्यास केला जातो. किंवा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकूणाचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेतले जे एकूण समूहात्मक घटक आहेत त्याचा अभ्यास केला जातो आणि त्या घटकांच्या मध्ये परस्पर संबंध काय आहेत आणि त्याचा कार्यात्मक संबंध काय आहे याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रीय अभ्यास पद्धतीमध्ये, विश्लेषण पद्धतीमध्ये केला जातो आणि याद्वारे अर्थव्यवस्थेतले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून पहिली व्याख्या जी आहे स्थूल अर्थशास्त्राची, समग्रलक्षी अर्थशास्त्राची, प्रोफेसर ॲक्ले यांनी केलेली ही व्याख्या, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ इकॉनॉमिक अफेअर्स इन द लार्ज. इट concerns the overall dimensions of economic life. It studies the character of the forest independently of the trees which compose it. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण मोठ्यातल्या मोठ्या आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला जातो की अर्थव्यवस्थेतल्या अनेक ज्या घटना, घडामोडी, अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आर्थिक जीवनाचा यात अभ्यास केला जातो. इट स्टडीज द कॅरेक्टर ऑफ द फॉरेस्ट इंडिपेंडंटली ऑफ द ट्रीज विच कंपोज इट. जंगलातील एखाद्या वृक्षाचा संपूर्ण अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय अभ्यास पद्धती होय. एखाद्या जंगलातल्या एका वृक्षाचा अभ्यास करणे ही झाली सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धती आणि संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणे ही झाली स्थूल अर्थशास्त्रीय पद्धती. किंवा एका संपूर्ण झाडाचा अभ्यास करणं याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे त्या वृक्षातील एका पानाचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धती. देशातल्या एका साखर कारखान्याचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धती. उदाहरणार्थ कुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय अभ्यास होय. आणि देशातल्या एकूण सर्व साखर उद्योगाचा अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय अभ्यास पद्धतीचा स्वीकार करणे होय. अर्थशास्त्रातले काही प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धतीद्वारे सोडवले जातात आणि काही प्रश्न हे एकूणाचा अभ्यास केल्याशिवाय सुटत नाहीत आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीला सुद्धा महत्त्व आहे. एकूण साखर उद्योगाचा अभ्यास म्हणजे देशात एकूण साखर कारखाने किती आहेत, मग त्यामध्ये सहकारी किती आहेत, खाजगी किती आहेत, सरकारी किती आहेत, त्या सगळ्या साखर कारखान्याने किती उत्पादन केलं, त्यांच्या अडचणी काय आहेत, हा एकूणाचा अभ्यास आहे, स्थूलाचा अभ्यास आहे, हा सर्वांगीणाचा अभ्यास आहे. त्यामुळे याला स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धती असं म्हणतात. त्यानंतर दुसरी एक अर्थशास्त्राची व्याख्या बोल्डिंग यांनी केलेली ती म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकांचा अभ्यास न करता अनेक व्यक्तिगत घटकांनी मिळून बनलेल्या समूहाचा अभ्यास केला जातो. व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. व्यक्तिगत किमतीऐवजी सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास यात केला जातो आणि व्यक्तिगत उत्पादनाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ not with individual quantities as such but with aggregates of these quantities, not with individual income but with the national income, not with individual prices but with the price level, general price level, not with the individual outputs but with the national income. हे समग्रलक्षी अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकांच्या ऐवजी सामूहिक
एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. या सर्व दोन्ही प्रकारच्या व्याख्यांच्यावरून आपल्याला असं स्पष्ट होते की स्थूल अर्थशास्त्रात किंवा समलक्षी अर्थशास्त्रात समूहाचा अभ्यास केला जातो, एकूणांचा अभ्यास केला जातो, अर्थव्यवस्थेतल्या मोठ्यातल्या मोठ्या भागाचा अभ्यास केला जातो. थोडक्यात हा एक सरासरी अशा प्रकारचा अभ्यास आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समलक्षी अर्थशास्त्रात याचं स्वरूप नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स हा भाग आपण आता पाहतो आहोत. स्थूल किंवा समलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप किंवा त्यांची वैशिष्ट्ये, त्याचं स्वरूप आपल्याला व्याख्यांच्या वरून स्पष्ट होते. समलक्षी अर्थशास्त्र याचं स्वरूप समजून घेताना यामध्ये अर्थव्यवस्थेतल्या मोठ्या घटकांचा अभ्यास होतो. असे मोठे घटक कोणते आहेत, एकूणातले घटक कोणते आहेत? उदाहरणार्थ टोटल एम्प्लॉयमेंट, एकूण रोजगार अर्थव्यवस्थेत एकूण लोकसंख्या किती आहे, त्यामध्ये काम करू शकणारी लोकसंख्या वयोगट किती आहे आणि त्यापैकी मग एकूण रोजगार अर्थव्यवस्थेमध्ये किती उपलब्ध आहे, बेरोजगारी किती आहे, या सर्व घटकांचा अभ्यास यात केला जातो. त्यानंतर टोटल प्रोडक्शन, एकूण उत्पादनाचा अभ्यास केला जातो. व्यक्ती उत्पादनाचा अभ्यास न करता टोटल प्रोडक्शन किंवा ॲग्रिगेट प्रोडक्शनचा यामध्ये अभ्यास केला जातो. विविध उत्पादन घटकांच्या मदतीने अर्थव्यवस्थेत विविध वस्तू आणि सेवांचं किती उत्पादन झालं त्याचा आकडा या ठिकाणी प्राप्त केला जातो. ती आकडेवारी या ठिकाणी मिळवली जाते. यालाच एकूण उत्पादन असं म्हणतात. नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट वर्षाशी संबंधित असते. एका विशिष्ट आर्थिक वर्षात विविध उत्पादन साधन सामग्रीच्या मदतीने देशात किती उत्पन्न झाले त्याची पैशातील आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला समजते. टोटल इन्व्हेस्टमेंट, अर्थव्यवस्थेतला एकूणातला पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे एकूण गुंतवणूक. अर्थव्यवस्थेत एका विशिष्ट आर्थिक वर्षात एकूण किती गुंतवणूक झाली, खाजगी क्षेत्रात गुंतवणूक किती झाली, सरकारी क्षेत्रात किती गुंतवणूक झाली, सहकारी क्षेत्रात किती गुंतवणूक झाली, गुंतवणुकीचे विविध प्रकार, गुंतवणुकीची कारणे, गुंतवणुकीचे परिणाम, गुंतवणूक वाढवण्यासाठी योजले जाणारे विविध प्रकारचे उपाय, याचा अभ्यास यात केला जातो. त्यानंतर टोटल सेव्हिंग किंवा ॲग्रिगेट सेव्हिंग, अर्थव्यवस्थेतल्या एकूण बचतीचा अभ्यास यात केला जातो. देशामध्ये बचत ही सुद्धा एक महत्त्वाची आर्थिक संकल्पना आहे. गुंतवणूक होण्याच्या आधी बचत झाली पाहिजे. लोक आपल्या उत्पन्नातून बचत करतात. लोक आपल्या उत्पन्नातून आपल्या गरजा आवश्यक भागवण्यासाठी खर्च करतात आणि राहिलेल्या उत्पन्नाची बचत केली जाते. देशात एकूण बचत किती आहे याचा अभ्यास यात केला जातो, कारण बचतीवरच गुंतवणूक ही संकल्पना अवलंबून आहे. म्हणून बचत महत्त्वाची आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी किती बचत झाली त्याची आकडेवारी यात सांगितली जाते. टोटल डिमांड किंवा ॲग्रिगेट डिमांड, अर्थव्यवस्थेत एकूण मागणी काय. अर्थशास्त्रातला किंवा मार्केटमधला मागणी हा प्राण आहे. अर्थव्यवस्था मागणीवर चाललेली आहे. एकूण मागणी म्हणजे काय, पुन्हा एकूण मागणीचा अभ्यास यात केला जातो. विविध वस्तू आणि सेवांना एका विशिष्ट वर्षात अर्थव्यवस्थेत किती मागणी आहे याची माहिती यात घेतली जाते. याचा अभ्यास यात घेतला जातो आणि त्याचा विविध कारणांसाठी उपयोग केला जातो या सर्व माहितीचा. त्यामुळे एकूण मागणी किती आहे अर्थव्यवस्थेत ही संकल्पना महत्त्वाची आहे. एकूण सप्लाय, ॲग्रिगेट सप्लाय, टोटल सप्लाय किंवा एकूण पुरवठा याचाही अभ्यास अर्थव्यवस्थेत या ठिकाणी अर्थशास्त्रात केला जातो. विविध उत्पादन घटकांचा सातत्याने अखंडित पुरवठा होणे महत्त्वाचे असते. शिवाय ग्राहकांना आवश्यक अशा प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत. हा पुरवठा किती आहे एका विशिष्ट आर्थिक वर्षात त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. जनरल प्राईस लेवल, किमतींचा परिणाम होतो. किमतींचा फार मोठा परिणाम विविध घटकांच्या वरती होत असतो. म्हणून अर्थव्यवस्थेत विशिष्ट वर्षात सर्वसाधारण किंमत पातळी किती आहे, म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये वाढीची प्रवृत्ती आहे का घटीची प्रवृत्ती आहे का स्थिर प्रवृत्ती आहे याचा अभ्यास केला जातो. कारण किंमत पातळीचा परिणाम अर्थव्यवस्थेतले उत्पादन, उत्पन्न, विभाजन अशा अनेक घटकावरती होतो. अर्थव्यवस्थेत वेतन पातळी किती आहे त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो.
वेज लेवल सॉरी वेतन किती आहे, वेतन पातळी किती आहे. भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो. आणि मग वेतन या मोबदल्याचा अभ्यास यात केला जातो. कामगारांना मिळणारे वेतन किती आहे, पैशातील वेतन किती आहे, वास्तव वेतन किती आहे, आणि वेतन ठरवणारे घटक कोणते, त्याची कारणे कोणती, परिणाम काय, या सर्व बाबींचा अभ्यास यामध्ये केला जातो. प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन खर्च. वस्तूचे उत्पादन झाल्यानंतर आपल्याला त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती खर्च आला याची आकडेवारी आपल्याला यातून प्राप्त करता येते, याचा अभ्यास करता येतो. एकदा प्रोडक्शन कॉस्ट निश्चित झाली, उत्पादन खर्च निश्चित झाला, की मग वस्तूची किंमत निश्चित होण्यासाठी मदत होते. त्या दृष्टीनं हा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्रात अभ्यास केला जाणारा आणखी एक महत्त्वाचा भाग स्वरूप किंवा वैशिष्ट्यामध्ये येतो, तो म्हणजे इन्फ्लेशन, भाव वाढ, भाव घट, डिफ्लेशन. अर्थव्यवस्थेत भाववाढ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीशी संबंधित ही संकल्पना आहे. भाववाढ वेगाने होत आहे का, भाववाढ एका निश्चित गतीने होत आहे का, भाव पातळी स्थिर आहे, याचा माणसाच्या जीवनमानावरती परिणाम होतो. आणि म्हणून भाववाढीची संकल्पना अर्थशास्त्रात ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. भाववाढ म्हणजे काय, भाववाढीची कारणे, परिणाम आणि उपाय या सगळ्यांचा अभ्यास यात केला जातो. अर्थात एकूण आकडेवारी मिळवली जाते एका विशिष्ट वर्षातील, आणि त्यावरून वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत का, स्थिर आहेत का, घटल्या आहेत ते निश्चित केले जाते. त्यानंतर ट्रेड सायकल, व्यापार चक्रांचा अभ्यास केला जातो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे व्यापार चक्र हे एक वैशिष्ट्य आहे. व्यापार चक्राचे चांगले किंवा वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत असतात. त्या परिणामांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. भाव घट या संकल्पनेचा अभ्यास यात केला जातो. एकूण उपभोग, टोटल कन्झम्पशन, ॲग्रिगेट कन्झम्पशनचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. उपभोगाचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत असतो. उपभोग वाढत आहे का, कमी होत आहे का, स्थिर आहे, याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अशा विविध प्रकारच्या घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्यावरून आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप समजून येते, त्याची वैशिष्ट्ये समजून येतात. यानंतरचा स्थूल अर्थशास्त्रातला महत्त्वाचा जो भाग आहे, की वैशिष्ट्ये आपण आता पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं एकूण रोजगारी, एकूण बेरोजगारी याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातोय. देशाच्या आर्थिक विकासाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. आर्थिक विकास देशाचा किती झाला, आर्थिक विकासाचा वेग वाढत आहे का, स्थिर आहे, आर्थिक विकास म्हणजे काय. एका विशिष्ट वर्षात देशातील सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने जे अनेक वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते, त्याची पैशात किंमत काढली जाते, आणि त्यामुळे मग आर्थिक विकास होत आहे की होत नाही हे स्पष्ट होते. अशा रीतीनं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, स्वरूप हे आपण पाहिलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्र लोकप्रिय करण्यात विशेषतः कार्ल मार्क्स, लॉर्ड जेम केन्स या अर्थशास्त्रज्ञांचा सिंहाचा वाटा आहे. विशेषतः केन्स यांचे जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे पुस्तक खूप गाजलेले आहे. 20व्या शतकातल्या गाजलेल्या पुस्तकात या पुस्तकाचा समावेश आहे. केन्स हे ब्रिटनचे अर्थमंत्री होते. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संघटना 1945 मध्ये जेव्हा अस्तित्वात आली, ती अस्तित्वात येण्यासाठी केन्स यांनी एक योजना पुढे आणलेली होती. त्याचा उपयोग जगातील अनेक देशांना झाला, सगळ्या जगाला झालेला आहे. आणि म्हणून केन्स हे स्थूल अर्थशास्त्र लोकप्रिय करणाऱ्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे. जागतिक महामंदी निर्माण झाल्यानंतर त्या मंदीविरोधी उपाययोजना राबवण्यासाठी केन्स यांनी जे उपाय सुचवले, त्याचा त्यावेळी उपयोग झालाच, आजही उपयोग केला जातोय. मंदीची परिस्थिती दूर करण्यासाठी सरकारने खर्च केला पाहिजे, सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप केला पाहिजे, हे तत्त्वज्ञान पहिल्यांदा जगाला केन्स यांनी सांगितले. म्हणून जगातल्या अनेक देशांच्या सरकारांनी केन्स यांनी सांगितलेल्या उपायांचा अवलंब केला, आणि त्यामुळे जगासमोरचे आर्थिक प्रश्न दूर होण्यासाठी मोठी मदत झाली.
आणि म्हणून केन्स यांनी जे स्थूल अर्थशास्त्र सांगितले त्याचाही अभ्यास यामध्ये केला जातोय. पहिल्या युनिटमध्ये हा भाग आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या किंवा त्याचा अर्थ, त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप किंवा त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिली. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतल्या एकूण घटकांचा अभ्यास करणे होय, समूहाचा अभ्यास करणे होय. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतल्या मोठ्यातल्या मोठ्या भागाचा अभ्यास करणे होय. इतका साधा, सोपा आणि सरळ अर्थ आहे. आणि या स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीच्या माध्यमातून देशासमोरचे अनेक आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयोगी पडते, ते मार्गदर्शक ठरते. किती मिनिटं? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप हे पाहिल्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, हा भाग आपण पाहणार आहोत. हे स्थूल अर्थशास्त्रात कोणकोणत्या घटकांना स्पर्श केला जातो, कोणकोणत्या आर्थिक संकल्पनांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो, याचा सविस्तर परिचय आपण या प्रकरणात करून घेणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासत असताना यातला पहिला भाग असा आहे की उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांतांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना काय आहेत, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या पद्धती कोणत्या आहेत, त्यात अडचणी काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास यात केला जातो. रोजगारविषयक सिद्धांतांचा अभ्यास यात केला जातो. रोजगारीवर परिणाम करणारे घटक, बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीवर परिणाम करणारे घटक, यांचाही अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजे उत्पन्न आणि रोजगार याबाबतच्या अनेक सिद्धांतांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ठरवणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक वाढीच्या सिद्धांतांचा अभ्यास यात केला जातो. म्हणजे देशाची आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पना साधारणतः एकाच अर्थाने वापरल्या जातात. एका विशिष्ट आर्थिक वर्षात जगातल्या विविध देशांच्या आर्थिक विकासाचा वेग किती आहे तो स्पष्ट करण्यासाठी या संकल्पने, या विश्लेषण पद्धतीचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये जगात आर्थिक वाढीच्या किंवा आर्थिक विकासाच्या सिद्धांतांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वाढ म्हणजे काय, यांचा परिणाम, आर्थिक वाढीचा आणि विकासाचा परिणाम काय होतो, परिणाम करणारे घटक, आर्थिक विकासातले अडथळे काय आहेत, याचाही अभ्यास यात केला जातो. आर्थिक विकासाचे मोजमाप कसे केले जाते, आर्थिक विकासाचे व नियोजनाचे विविध सिद्धांत यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आर्थिक विकास ही संकल्पना आधुनिक काळ अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाते. जगातल्या अनेक देशांचे जे गट पाडलेले आहेत त्यामध्ये प्रमुख 3 संकल्पना आहेत. एक विकसित देश, दुसरं विकसनशील देश आणि अप्रगत देश. आपला देश या 3 गटापैकी कोणत्या गटात आहे याचा अभ्यास करायचा असेल तर स्थूल अर्थशास्त्रीय तो आर्थिक विकासाच्या विविध सिद्धांतांचा अभ्यास यामध्ये केला जातो. विकासाचे अनेक सिद्धांत अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो. यातला तिसरा मुद्दा असा आहे की सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत आणि भाववाढीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. किमती, वस्तू व सेवांच्या किमती हा अर्थव्यवस्थेतला अतिशय संवेदनशील घटक आहे. कारण किमतीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विकासावरती होतो. अनुकूल परिणाम होतो किंवा प्रतिकूल परिणाम होतो आणि म्हणून किमती या संवेदनशील आहेत. गरीब लोकांची संख्या अर्थव्यवस्थेत जास्त असते
त्यामुळे त्यांना आवश्यक असणाऱ्या, जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किमती त्या वाढत आहेत का कमी होत आहेत का स्थिर आहेत, याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्र संकल्पनेमध्ये केला जातो. आणि म्हणून सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत काय आहेत, किमती कशा निश्चित होतात, त्या कोणत्या दिशेने बदलत आहेत, याचा अभ्यास यात केला जातो. यात काही संख्याशास्त्रीय साधनांचाही वापर केला जातो. किंमत निर्देशांक बनवले जातात संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करून, आणि त्या किंमत निर्देशांकावरून वेतन पातळी कामगारांची ही अर्थव्यवस्थेत निश्चित होते. भाववाढीचा अभ्यास या भाववाढीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कारण भाववाढीचे जे सिद्धांत आहेत, मिल्टन फ्रीडमन यांचा सिद्धांत आहे पैशाच्या मूल्यावर, अशा अनेक सिद्धांतांचा अभ्यास यात केला जातो. त्याची कारणे काय, भाववाढीची परिणाम काय, भाववाढी विरोधी उपाययोजना कोणत्या आहेत, या सर्वांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळी ठरवणारे सिद्धांत आणि भाववाढीबद्दलचे सगळे सिद्धांत याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्याचे अनेक परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत असतात. किंबहुना वेगाने किंवा अतिरेक भाववाढ झाली तर देशातील प्रस्थापित सरकारच्या विरोधात जनमत तयार होते आणि देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होते. जगातल्या अनेक देशांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून किमती नियंत्रणात राहणंही महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून जे विविध सिद्धांत आहेत आणि त्याची सखोल चर्चा यामध्ये केली जाते. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधला चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे विभाजनाच्या सिद्धांतांचा अभ्यास यात केला जातो. जे उत्पादन तयार होते, भूमिश्रम भांडवल संयोजन या उत्पादन घटकांच्या माध्यमातून जे उत्पादन निर्मिती केली जाते, त्याचं विभाजन समाजाच्या विविध घटकात ते कसे होते, म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि मोबदला या विभाजनाचे हे उपघटक आहेत. जे मोबदले आहेत, त्या मोबदल्यांचा अर्थशास्त्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये कसं वितरण केलं जातं, विभाजन कसं होतं, याचा अभ्यास यात केला जातो. कामगारांना वेतन योग्य प्रकारे दिले जाते का, ते त्यांच्या जीवनमानाच्या सगळ्या गरजा यात भागवल्या जातात का, कोणत्या तत्वाच्या आधारे कामगारांचे वेतन निश्चित केले जाते, भांडवलदाराला व्याज स्वरूपी उत्पन्न मिळते, व्याज कसे निश्चित होते, व्याजाची कारणे काय, व्याजाचे परिणाम काय, या सगळ्याचा अभ्यास यावरती या संकल्पनेमध्ये केला जातो. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन यांचे सगळे मोबदले हे विभाजनाच्या या घटकामध्ये त्याचे सगळे सिद्धांत अभ्यासले जातात. रिकार्डो यांचा खंड सिद्धांत आहे, आधुनिक खंडाचा सिद्धांत आहे, शुम्पीटरचा नफ्याचा सिद्धांत आहे, केन्सचा व्याजाबद्दलचा सिद्धांत आहे, रोकड प्राधान्य प्रवृत्ती सिद्धांत, अशा अनेक सिद्धांतांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विभाजनाचे जे सगळे सिद्धांत आहेत, उत्पादन तयार झाल्यानंतर त्या उत्पादनाचं उत्पन्न ज्यांना ज्यांना मिळणार आहे, ते कोणत्या तत्वाच्या आधारे उत्पन्नाचं विभाजन होतं, याबद्दलचे अनेक सिद्धांत आहेत. म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा याबद्दलचे अनेक अर्थतज्ज्ञांनी दिलेले सिद्धांत यात अभ्यासले जातात. शुम्पीटरचा सिद्धांत आहे, त्यामध्ये केन्स यांचा सिद्धांत आहे, व्याज कसे निश्चित होते, व्याज का दिले जाते, व्याज हे रोखतेचा त्याग करण्याबद्दलचे बक्षीस आहे असा केन्स यांचं विधान आहे. या साऱ्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. याला म्हणतात विभाजनाचे विविध घटक आणि याचे परिणाम होत असतात. जर समजा उत्पन्नाचे विभाजन विषम पद्धतीने समाजात जर झाले, ते काही मोजक्याच घटकांना त्याचा लाभ मिळाला आणि बहुसंख्य लोक, कामगार यांना जर कमी उत्पन्न मिळत असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता वाढते, ती वेगाने वाढते. आर्थिक विषमतेच्या अर्थव्यवस्थेवरती प्रतिकूल परिणाम होतातच, पण राजकीय स्थिरतेवर सुद्धा त्याचे प्रतिकूल परिणाम होत असतात. आणि म्हणून विभाजनाच्या सिद्धांतांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे. त्यानंतर उपभोग फलनांच्या सिद्धांतांचा अभ्यास यात केला जातो. जे काही वस्तू टिकाऊ असतात तर काही वस्तू नाशवंत असतात. या वस्तूंच्या खरेदीसाठी जो खर्च केला जातो त्याला उपभोग खर्च असे म्हणतात. उपभोग फलनावर परिणाम करणारे जे अन्य घटक आहेत त्याचा अभ्यास यात केला जातो. उपभोग खर्चा
निश्चित करण्यासाठी जे विविध घटक आहेत, म्हणजे उत्पन्न आहे, किमती आहे, उत्पादन आहे, रोजगार आहे, या सगळ्याचा अभ्यास या घटकामध्ये केला जातो.